विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं जागावाटप संपूर्ण पार पडलेलं असलं तरी सुद्धा अनेक ठिकाणी बंडखोरी ही एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। आणि आता दुसरीकडे या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या जागा वाटपावरून एनडीएमधला आणखी एक घटक पक्ष नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे। तो घटक पक्ष आहे रामदास आठवले यांचा आरपीआय पक्ष। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला या निवडणुकीमध्ये कुठलीही जागा किंवा आमचा विचारच केला गेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि इथून पुढे महामंडळाच्या जागावाटपामध्ये तरी आम्हाला सामावून घ्या अशा प्रकारची भूमिका रामदास आठवले यांनी घेतलेली आहे। अत्यंत कडक आणि एक प्रकारे स्पष्ट शब्दांमध्ये त्यांची नाराजी त्यांनी बोलून दाखवलेली आहे। एक्स या सोशल मीडिया हँडलवरती रामदास आठवले यांनी त्यांची पोस्ट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे शब्द वापरलेले आहेत त्याची सुद्धा चर्चा होते। एकदम स्पष्ट शब्द आहेत त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, आपला आरपीआय पक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणारा पक्ष आहे। दिलेला शब्द पाळणे हा माझा स्वभाव असल्यामुळं माझ्याकडून महायुतीत कधीही दगापटका होणार नाही। आठवले कुठेही जाणार नाहीत आणि ते दगा करत नाहीत, पण या शब्दाचा अर्थ आम्हाला कुणीही गृहीत धरावे असा नाही। विधान परिषदेत आम्हाला हक्काची जागा मिळायला हवी होती आणि आता महामंडळांच्या नियुक्त्यांमध्ये तरी आम्हाला या प्रामाणिक निष्ठेचा व मैत्रीचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजेच। ज्या काळात भाजप शिवसेनेसोबत इतर कोणतेही नेते आणि पक्ष येत नव्हते त्या कठीण काळात आपला आरपीआय पक्ष त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहिला। भाजप शिवसेनेच्या युतीसोबत जेव्हा आपली आरपीआयची ताकद जोडली गेली तेव्हाच खऱ्या अर्थाने या युतीची महायुती झाली। आज आपण गरीब आणि शोषित घटकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात यशस्वी झालो असून आपला पक्ष देशभरात वेगाने वाढतो आहे। भविष्यात आपल्या पक्षाला कुणीही गृहीत धरू नये आणि सत्तेत आपला हक्क व सन्मान अबाधित राहावा यासाठी आरपीआयच्या सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने व नव्या जोमाने मेहनत घेण्यास सुरुवात केली आहे। रामदास आठवले यांची चर्चा नेहमी होत असते। विधानसभा निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणुकी असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, ज्या वेळेला महायुतीमध्ये जागा वाटप पूर्ण होतं त्यावेळेला रामदास आठवले यांच्या पक्षाकडून त्यांची खतखत व्यक्त केली जाते। विधानसभेला अनेकदा भाजप काही जागा आरपीआयसाठी सोडत असते, पण तिथे उमेदवार मात्र भारतीय जनता पार्टीचे असतात आणि चिन्ह मात्र कमळचंच असतं। त्यामुळं तेव्हा सुद्धा रामदास आठवले यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवलेली होती। पुणे महानगरपालिका असेल, मुंबई महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला काही जागा सोडण्यात याव्या अशी मागणी रामदास आठवले यांनी यापूर्वी अनेकदा केलेली आहे। आता रामदास आठवले यांचं म्हणणं अत्यंत म्हणजे काय म्हणू आपण त्याला महत्त्व यासाठी प्राप्त झालं आहे कारण आता इथून पुढे थेट लोकसभा निवडणूक होणार आहे। त्यामुळे लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निपटल्यानंतर आरपीआयला काय मिळणार या प्रश्नाचं उत्तर आता रामदास आठवले शोधण्याचा प्रयत्न करत आहेत। तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती।